मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत राज्यभरातील लाखो महिलांना महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। दरम्यान आता जुलै महिना सुरू झाला आहे, परंतु अजूनही महिलांना जून महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळेच जून महिन्यासोबतच जुलै महिन्याचाही लाभ महिलांना मिळणार का? हे पैसे कधी बँक खात्यावर येणार असे महिलांकडून प्रश्न विचारले जात आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याचे 1,500 रुपये पाठवले जातात। सरकारने याआधी मार्च आणि एप्रिल अशा एकूण 2 महिन्याचे पैसे पात्र महिलांना एकत्रच एका दिवसाच्या अंतराने पाठवले होते। म्हणजेच पात्र लाडक्या बहिणींना एकत्र 3,000 रुपये मिळाले होते। त्यानंतर मे महिन्याचा लाभही महिलांना देण्यात आला। मधल्या काळात KYC न करणे, पात्रता निकषात लाभ थांबवण्यात आला। आता जून महिन्याचा लाभ मिळण्याचं बाकी आहे। आता जून महिना संपला असून जुलै महिना सुरू झाला आहे। जून महिना संपलेला असूनही लाडक्या बहिणींना त्या महिन्याचा लाभ मिळालेला नाही। म्हणूनच मार्च आणि एप्रिल महिन्याप्रमाणे यावेळीही जून आणि जुलै महिन्याचे एकूण 3,000 रुपये महिलांना एकत्र दिले जाणार आहे का, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। जून महिन्याचे पैसे जुलै महिन्याच्या 12 ते 15 तारखेपर्यंत दिले जातील हा अंदाज आहे। याबाबत राज्य सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। तर जुलै महिन्याच्या पैशाबाबत अद्याप कोणतीही अपडेट समोर आलेली नाही। म्हणजे जून आणि जुलै महिन्याचे पैसे महिलांना एकत्रित मिळणार की नाही याबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही। सध्या तरी फक्त जून महिन्याचे 1,500 रुपये दिले जातील असे सांगितले जात आहे। तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला का? कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।